हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया खमंग आणि कुरकुरीत अशी कॉर्नची भजी। हे पहा, 4 कांदे घेतले आहे, पातळ कापून घेतले आहे। एक मक्याचं कणीस घेतलं आहे, ते पण एकदम असं पातळ असे आणि त्याचे कापून घेतले आहे। सुरीने 1 वाटी घेतला आहे, 1 वाटी बेसन, अर्धा वाटी अनारचं पीठ, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा मालवणी मसाला, 1 मिरची, 1 बारीक चिरून, मुठभर कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद। हे पहा, एका भांड्यामध्ये आता आपण मक्याचे दाणे घालून घेऊया। कांदा, सुके मसाले एकजीव करून घेऊया, छानपैकी एकजीव करून घ्यायचे। पहा, बाजारात मक्याची कणसं भरपूर आली आहेत, तुम्ही पण नक्की घेऊन या आणि भजी करून पहा, खूप छान होतात। हे पहा, 2 चमचे बेसन घालूया, 3 झाले, 4 चमचे घालून घेतलं आणि तांदळाचं पीठ अर्धा वाटी। आता ते एकजीव करून घेऊया। आपल्याला पीठ लागेल तसं घालून घ्यायचं, एकदम नाही घालायचं। हे पहा, एकजीव करून घेऊया। हे पहा, आणि घातले बेसन, मी 6 चमचे वापरले बेसन। हा, एकजीव करून घेऊया। हे पहा, एकजीव करून झाला आहे, मिक्स करून झालं छानपैकी। हे पहा, छानपैकी पोळा तयार झाला आहे, पाणी वगैरे अजिबात वापरलं नाही। हे पहा, आता कडकडीत गरम झालं आहे तेल। आता भजी सोडून घेऊया। आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची, मोठी छोटी, आणि गॅस फास्ट करायचा, कुठे स्लो नाही करायचा, फास्ट गॅसवर भाजून घ्यायची भजी। आता एक साईड परतून घेऊया, छान खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची। खूप छान होतात ही कॉर्नची भजी। कॉर्नची भजी म्हणा किंवा मक्याच्या दाण्याची भजी म्हणा। ही पहा, खूप छान झाली आहे, मस्त झाली आहे, छान दिसत आहे, मस्त खमंग आणि कुरकुरीत झाली आहे। ही पहा, मस्त झाली आहे। ही पहा, आपली कॉर्नची भजी करून तयार आहे। तुम्हाला फोडून दाखवते। ही पहा, आतून मस्त शिजलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।